Hello, this is the Maya Artifact episode number 1210 म्हणजे 1210. आजची तारीख आहे 3 जुलै 2018. आता वाजले करीब 8 वाजले आहे, 8:10. वेल, आज मला अशा काही गोष्टी डिस्कस करायच्या आहे. माइट बी इम्पॉर्टंट असू शकते, माइट बी नाही. ही जस्ट लाईक होईल या म्हणजे गॅरंटीत आहे, बट आय डोंट नो म्हणजे कोणत्या स्टेजवर आहे मला नाही माहिती, बट आहे ते लेवल 4वर आहे. पहिले पण सुरुवात करू की व्हॉट इज एक्झॅक्टली ऑन माय माइंड. फिल्म करिअरमध्ये कोणता कॅरेक्टर सर्वात जास्त पैसा कमवतो? इज इट ॲक्टर, इज इट डिरेक्टर, इज इट प्रोड्युसर, कोण आहे? वेल, मी हे 4 कॅटेगरी सांगितले कारण कोणती फिल्म घे, कोणत्याही फिल्ममध्ये हे 4 कॅरेक्टर खूप जास्त पैसे कमवतात. ॲक्टर, प्रोड्युसर, डायरेक्टर, ॲक्टर, प्रोड्युसर, डायरेक्टर. हा 4 नाही 3 कॅरेक्टर. सो याच्यामध्ये सर्वात जास्त जी कमाई होते ती कमाई होते प्रोड्युसरची, आणि त्याच्या मागे लागते ॲक्टरची, आणि त्याच्या मागे लागते डिरेक्टरची. म्हणजे काय आहे, म्हणजे ॲक्च्युली म्हणजे जो फिल्म बनवतो, जो फिल्म रिटर्न करतो, त्याला त्याचे पैसे भेटतात, बट इतक्या कमी प्रमाणात भेटतात की ॲज कम्पेअर टू अदर कमीच भेटतात. वेल, फर्स्ट ऑफ ऑल माझे या गोष्टीशी काय रिलेशन आहे हे मी दाखवून घेतो पहिले. वेल, मला फिल्म मेकर आहे, मला फिल्म बनवायची आहे. सो बेसिकली मी रायटर आहे, राईट. समोर जाऊन मी स्टोरी लिहिणार, आणि देन मी त्याला डिरेक्शन पण देणार स्वतः, की कशाप्रमाणे फिल्म डिरेक्ट करायची आहे, मला ऑडियन्सला काय दाखवायचं आहे ॲज अ डिरेक्शनमध्ये. ओके, बट मी प्रोड्युसर नाही बनू शकत. तर व्हाय? कारण प्रोड्युसरसाठी लागते खूप सारा पैसा, बहुत सारा पैसा. सो इट जस्ट लाईक तुम्हाला पैसा तर भेटेलच, या तुम्हाला तुमची फिल्म बनवायसाठी कोणी ना कोणी इन्व्हेस्ट करेलच, या. बट जो कोणी माझ्या फिल्मवर इन्व्हेस्ट करन, तो त्याचा ॲडव्हान्टेज त्याला भेटून जाईल, जो मोठ्यातला मोठा ॲडव्हान्टेज आहे. काफी कन्फ्युजिंग आहे ना मी सांगून राहिलो ते. आपण याला एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करू. माझी पहिली फिल्म राहील घरची गोष्ट, जी एक मराठी मूवी आहे. ऑफकोर्स रेप्रेझेंट करते की घरची गोष्ट याच्यामध्ये मी ॲक्टर आहे आणि ॲज अ डिरेक्शन पण काम करेल. डिरेक्शन किंवा रायटिंग, ऑफकोर्स रायटिंगचं तर काम करूनच राहिलो आहे मी, ॲज अ ॲक्टिंग करून राहिलो आहे मी, आणि डिरेक्शन म्हणजे या सगळ्या गोष्टी मी समजून घेईल. म्हणजे मीच एकदम चीफ राहणार नाही, माझ्यावरती पण कोणतरी डिरेक्शन राहणार, आणि मी त्यांच्याकडून सजेशन घेईन का व्हॉट एक्झॅक्टली ॲज अ डिरेक्टरमध्ये, ॲज अ लाईव्ह प्रोजेक्टमध्ये काय होते, मी त्यांच्याकडून ते गोष्टी शिकून घेईन. ॲक्टरमध्ये मी माझा परफॉर्मन्स दाखवीन, आणि रायटिंग स्किल तर माझ्यापाशी ऑलरेडी आहेच. सो तर ही जी मूवी आहे घरची गोष्ट, आता त्याचा बजेट का राहील? जस्ट लाईक मराठी मूवी आहे, खूप जास्त ग्राफिक्स तर आहेच नाही, लोकेशन शॉट पण खूप एक्सपेन्सिव्ह नाही. सगळे जे आहे ते एक तर कॅम्पस एरियामध्ये आहे, आयदर रूममध्ये किंवा घरी किंवा रेल्वे स्टेशन, याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे कोणते शॉट्स वगैरे आहेच नाही. आणि जे आहे ते असे रस्त्यावरून चालणारे वगैरे आहे, यू जस्ट लाईक नॉट रिअली कॉस्ट, राईट. आता पैसे माझे जाईन कशात? समजा जर मी विचार करतो की मी एक फिल्म प्रोड्युसर आहे, घरची गोष्ट, राईट, तर माझं कशात पैसा खर्च होईल? इट जस्ट लाईक क्रू मेंबरमध्ये तर पैसा खर्च होणार. आता क्रू मेंबर म्हणजे कॅमेरा वर्क, कॅमेरामॅन, कॉस्ट्यूम गर्ल, कास्टिंग डिझायनर, त्याच्यानंतर बूम माईक पकडणेवाला, लाईटिंग इफेक्ट देणेवाला, जे फिल्म मागे लागणारे जेवढे काही कॅरेक्टर आहे ते तर ऑफकोर्स राहीनच. तर मानून घे, इट जस्ट लाईक होल बजेटमध्ये
फक्त या लोकांचा ॲक्टर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर. याला याला यांना थोडं न पकडता आपण बाकीच्या सगळ्या कॅरेक्टरना पकडू. सो या सगळ्या कॅरेक्टरना पकडल्यावर यांचा फुल बजेटमध्ये किती % हिस्सा होतो, तर यांचा फुल बजेटमध्ये यांचा करीब 30% हिस्सा असतो. 30% हिस्सा म्हणजे इट जस्ट लाईक 100 करोडची फिल्म आहे. 100 करोड वॉज टू मच मराठी मूवीसाठी. 100 लाखाची फिल्म आहे म्हणजे 1 करोडची. सो त्या 1 करोडमध्ये 30 लाख या सगळ्या कॅरेक्टरचे आहे. 30 लाख याच्यामध्ये त्यांचं राहणं पाण्याचं खाण्याचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, त्यांना देणारे पेमेंट प्रति महिना, तर हे सगळं 30% मध्ये होऊन जाते. आता देन त्याच्यानंतर येतो ॲक्टर. ॲक्टर इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. बट माझ्या फिल्ममध्ये कोणीही खूप एक्सपेन्सिव्ह असे कॅरेक्टर नाही आहे जे खूप महाग आहे. सगळे ब्रँड न्यूज आहे आणि ब्रँड न्यू म्हणल्यावर त्यांचा खर्च कमी होतो. युजली सगळेच आहे. सो इट जस्ट लाईक माझ्या फिल्ममध्ये ॲज अ ॲक्टरला ॲटलिस्ट मॅक्झिमम तरी 10% वॉज रिअली बिग इनफ. बट मी 10% पकडलं, राईट. सो इट जस्ट लाईक आता खर्च किती झाला आहे, 30% त्या कास्टिंग आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये गेला आहे. बिहाइंड द सीनमध्ये जेवढे काही क्रूज आहे त्यांच्यामध्ये 30% गेला आहे. 10% ॲक्टरवर खर्च केलो आपण. आणि त्याच्यानंतर येतं डिरेक्टर. त्याच्यावर आपण घेऊ 10%. सो इट जस्ट लाईक 50% मध्ये माझी सगळ्यांची पेमेंट होऊन झाली. सगळे खर्च वगैरे झाले, सगळं झालं, हे झालं. आणि मी थोडंसं एक्सप्लेन चुकवलं वाटते असं मला शायद वाटते. होल बजेटमध्ये आपण पकडून घेऊ का जे क्रू मेंबर्स आहे, जे फिल्ममध्ये काम करतात बिहाइंड द सीन, यांचे घे करीब 50% घे. होल बजेटमध्ये 50%. ॲक्टर आणि डिरेक्टर यांना दे 20%. सो इट जस्ट लाईक 90%. आणि त्याच्यानंतर 10% हा प्रोड्युसर. हा 10% याच्यामध्ये कसा खर्च करतो स्वतःसाठी, की प्रत्येक गोष्टीला कशाप्रमाणे मॅनेज करू. म्हणजे एकटा प्रोड्युसर तर छोट्या गोष्टी मॅनेज करणार नाही. तो प्रोड्युसर एक प्रकारे लिस्ट बनवेल का खर्च कुठे कुठे होत आहे, का होत आहे. तो त्याचे मेंबर्स लावेल. प्रत्येक वेळेस तर हा बंदा डायरेक्टरला फोन करू शकत नाही का भाऊ तुम्ही या हॉटेलमध्ये गेले, मी पूर्ण बुकिंग केली होती, तर तुम्ही त्या हॉटेलमध्ये का गेले बा, किंवा तुमचा खर्च एवढा अजून असा काय वाढला, राईट. प्रोड्युसरला असं म्हणता नाही येत. जेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट करण्याची प्रॉमिशन हे गेली आहे तर त्याला एनी हाऊ त्याला पैसा द्यावाच लागणार आहे. सो इट जस्ट लाईक प्रोड्युसरला एक प्रकारे ते मॅनेजिंग टीम ठरवावं लागते की एक्झॅक्टली पैसा कुठे कुठे खर्च होऊन राहिला, का होऊन राहिला, कसा होऊन राहिला, राईट. तर होल मूवी बजेटमध्ये 50% झालं बिहाइंड द क्रू मेंबर्स. 20% झाले ते ॲक्टर आणि डायरेक्टरमध्ये. उरलं 10%. या 10%मध्ये ॲज अ प्रोड्युसर कॅटलॉग करतो किंवा मॅनेज करतो या सगळ्या गोष्टी. सो मानून घे आपली होल मूवी बनली, पूर्ण मूवी बनली आणि मूवी आली प्रोड्युसरपाशी. तर या प्रोड्युसरला ही फिल्म टेलिकास्ट करायची आहे. टेलिकास्ट म्हणजे जस्ट लाईक थिएटरवर आणायचं आहे ना, राईट. सो इट जस्ट लाईक फिल्म बनवून झाली आहे आणि 3 महिन्यानंतर फिल्मची रिलीजिंग डेट ठरवली आम्ही. सो या फिल्म बनवण्यामध्ये करीब 100 लाख लागले. 100 लाख लागले म्हणजे 1 करोड लागले पूर्ण फिल्म बनवण्यासाठी. आता काय झालं की प्रोड्युसर हा इतका जास्त टॅलेंटेड नव्हता. म्हणजे त्याला असं वाटलं की आपण समजा जर ही मूव्ही डिस्ट्रीब्यूट करू तर आपण कमी पैसा घेऊ, कारण डिस्ट्रीब्युशनमध्ये तिथे मार्केटचं नॉलेज असायला हवं का राईट नाव कोणती फिल्म सुरू आहे, कशा प्रकारची फिल्म सुरू आहे, ऑडियन्सला कशाप्रमाणे आपण त्याला दाखवू शकतो की भाऊ तुम्ही या आणि आमची फिल्म बघा.
तर असं या गोष्टीसाठी प्रोड्युसरला माहीत असायला हवं की ऑडियन्सला एक्झॅक्टली काय पाहिजे, आणि आपल्या प्रोड्युसरला असं वाटत आहे की आपल्यापाशी ते टॅलेंट नाही आहे. सो मग ते काय करते की तो प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटरला फिल्म विकून देतो. आता 100 लाखाची फिल्म आहे, म्हणजे 1 करोडची फिल्म आहे. त्याने डिस्ट्रीब्युटरला विकली आणि डिस्ट्रीब्युटरने त्याच्याकडून 1.5 करोडमध्ये ती फिल्म घेतली. 1.5 करोड म्हणजे 150 लाख. अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये प्रोड्युसरचा फायदा झालो 50 लाखांनी. आता प्रोड्युसरच्या मागे झंझट गेली. त्यांनी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यात त्याला करीब 50% जास्त भेटले. सो दॅट इज रिली गुड थिंग. प्रोड्युसर सॅटिस्फॅक्शन आहे, त्याच्या मागे झंझट वगैरे गेली. आता ते प्रोड्युसरची एक प्रकारे टेन्शन असते की याला आपण 1.5 करोडमध्ये विकली, त्याला मॅक्स टू मॅक्स कितीमध्ये विकावं लागेल. सो मग तेव्हा काय करतो की तेव्हा नाही का तो आपले राईट्स विकतो. आता हे राईट्स म्हणजे काय आहे, इट इज अ रिली इम्पॉर्टंट थिंग. राईट्स म्हणजे असं आहे की फिल्ममध्ये असलेले गाणे, डायलॉग, जे काय आहे, सॅटेलाईट राईट, टी व्ही राईट्स, या सगळ्या गोष्टी त्याला विकायच्या असते. म्हणजे तू बघितलं असेल का, फिल्म रिलीज व्हायच्या अगोदर ट्रेलर लॉन्च होते. आता हे ट्रेलर लॉन्च कसं काय होते, कसं, हाऊ इज दॅट हॅपन? या तर ॲक्च्युली काय आहे की हे प्रत्येक मूवीचा एक ट्रेलर असतोच. हे ट्रेलर कोण बनवतात? डिस्ट्रीब्युशनवाले सगळे. कारण त्याला माहीत आहे ना का ऑडियन्सला आहे त्याला कोणत्या प्रकारची फिल्म आवडेल, त्याला नॉलेज आहे ऑडियन्सला कशा प्रकारचं त्यांना मूवी हवं आहे. सो ही गोष्ट डिस्ट्रीब्युटरला माहीत असतो आणि ऑडियन्सचं लक्ष आपल्याकडे करण्यासाठी तो अशा प्रकारे ट्रेलर बनवतो की कोणताही ऐरा नथू केरा त्याने ट्रेलर बघितला तो एक प्रकारे हे होऊन जातो का भाई मला तर फिल्म पाहायचीच आहे, इट वॉज लाईक रिअली गुड. या तू ऑफकोर्स बघितलं असेल का ट्रेलर नाही का, इट वॉज रिअली ऑसम दॅन मूवी. या म्हणजे कसं आपल्याला संजूकडून ट्रेलर बघितलं खूप एक्सपेक्टेशन असते, अरे बाप काय मूवी आहे, काय गजब मूवी आहे. कारण ट्रेलर बघूनच आपण इमोशनल होऊन जातो, प्रॅक्टिकल होऊन जातो, फनी असाईड वगैरे सगळ्याच गोष्टी होऊन जातो. तर त्यामुळे काय आहे की लोकांना ती फिल्म आवडायला लागते, जरी की फिल्म अजूनपर्यंत रिलीजच व्हायची आहे. तर हे ट्रेलरचे राईट्स आहे हे विकताच इंटरनेटला वगैरे किंवा टी व्हीला वगैरे. त्याला सॅटेलाईट राईट्स म्हणतात, जे इंटरनेट म्हणजे यूट्यूबवर तुम्ही बघता ट्रेलर त्याला सॅटेलाईट राईट्स म्हणतात. आणि टी व्ही राईट्स म्हणजे टी व्हीवर पण ते दाखवले जातात. सो याच्यामध्ये ते लोक राईट्स विकतात. आता याच्यामध्ये राईट्समध्ये काय आहे की राईट्स विकले ॲट सर्टन व्हॅल्यूमध्ये. म्हणजे ते करीब 5 करोडमध्ये सॅटेलाईट राईट्स घेतले, 5 करोडमध्ये टी व्ही राईट्स. सो अनफॉर्च्युनेटली प्रोड्युसरला करीब 10 लाखाचा फायदा झाला, जे की अजूनपर्यंत फिल्म तिथे यायचीच आहे. सो इट जस्ट लाईक डिस्ट्रीब्युटर फक्त एकच ट्रेलर काढतो का, तो आधी बघितला आहे. हॅशटॅग म्हणजे तिथे लिहून असतो थॉर रॅग्नरॉक ट्रेलर #001 02 03 मॅक्सिमम 03, त्याच्यावरती वगैरे ट्रेलर वगैरे काढत नाही. तर अशाच प्रमाणे नाही का समजा जर पॉप्युलॅरिटी वाढली, कारण फिल्म लोकांना ट्रेलर बघूनच एकदम उत्साह झाला की ते फिल्म पाहायला खूपच अग्रेशन झाले, हे त्यांच्या रेटिंगवरच माहीत पडते ना का पहिल्या ट्रेलरची रेटिंग वॉज रिअली हाय, सगळ्याच जणांनी बघितलं. सो अनफॉर्च्युनेटली ते जास्त पैसा कमवण्यासाठी नाही का पुन्हा एक ट्रेलर काढतात. पहिले टीझर काढतात, ट्रेलर काढतात, मेन ट्रेलर 01 02 अशाप्रमाणे काही ट्रेलर काढतात. याच्यामुळे काय आहे, हे ट्रेलर काढल्यामुळे नाही का आता पहिला जो ट्रेलर विकला आहे तो होता 5 करोड. बरं आता दुसरा जो ट्रेलर बघायचा आहे ना तो त्याच्यासाठी नाही का सॅटेलाईट राईट्स आणि टी व्ही राईट्स त्याच्या दुगण्या भावावर विकतात ते राईट्स दुगण्या भावावर. म्हणजे 5 करोडमध्ये पहिला ट्रेलर विकत घेतला असेल तर 10 करोडमध्ये त्याला दुसरा ट्रेलर घ्यावा लागतो. या असे असतात, कारण पॉप्युलॅरिटी वाढल्यावर नाही का डिमांड वाढल्यावर नाही का ते सप्लायचा रेट कमी करतात, जेणेकरून डिमांड कंटिन्यू वाढत राहील. तर सप्लाय कसं कमी करतात, म्हणजे तीच गोष्ट एक्सपेन्सिव्ह भावामध्ये विकायची, दॅट्स इट.
तर तीच गोष्ट एक्सपेन्सिव्ह भावामध्ये विकली, यूट्यूबवर विकलं, इथे टी व्ही राईट्सवर विकलं, तर प्रत्येकांना म्हणजे डिस्ट्रीब्युटरला जास्तीत जास्त फायदा होतो. सो ही झाली ट्रेलरची गोष्ट. दुसरे पण राईट्स असतात, जसे डायलॉग्स. कधी कधी बघितलं आहे फिल्ममध्ये काही काही डायलॉग्स रिअली खूप जास्त पॉप्युलर होऊन जातात. तर हे पण डायलॉग नंतर कोणते फिल्मचे गाणे वगैरे त्याचे पण राईट्स विकतात. त्याच्यातूनच पैसा येतो. आणि देन कॉलर ट्यून वगैरे कोणी ठेवतात वगैरे वगैरे. तर कोणी फिल्म याच्या अगोदर गाणे टाकतात, ऑडिओ व्हिडिओ, याचे पण राईट्स असतात. सो फिल्मच्या अगोदरच हे राईट्स विकून आपला प्रोड्युसर ॲटलिस्ट, मी तर मिनिमम व्हॅल्यू पकडतो, मिनिमम व्हॅल्यू ॲटलिस्ट तो 70% कमाई करून घेतो. आता 70% म्हणजे काय आहे? सॉरी 70 नाही, खूप जास्त झालं. ॲज अ मिनिमम घेतो 50%. आता हे 50% कशाचे? त्यांनी 1.5 करोडमध्ये फिल्म विकली. तर प्रोड्युसरचा फुल बजेट आहे 1.5 करोडचा. तर याला प्रोड्युसरला म्हणजे डिस्ट्रीब्युटरला फिल्म 1.5 करोडपेक्षा जास्त याच्यात विकायची आहे. तो फिल्म रिलीज व्हायच्या अगोदर त्यांनी राईट्स विकून त्यांनी 50% ऑफ मूवीचा बजेट आहे तेवढा कमवला. 50% म्हणजे इट जस्ट लाईक 150 लाख असेल. 150 लाख ते 150 लाख डिवाइड बाय 2, तो किती होईल? 7.5 लाख, म्हणजे 70,50,000. तो 70,50,000 त्याने करीब फिल्मचे राईट्स विकू त्यांनी तेवढे पैसे कमवून टाकले. आणि हे तर मिनिमम व्हॅल्यू आहे. कधी कधी ते राईट्स विकून सुद्धा नाही का फिल्मचा बजेट क्रॉस करून जातो. म्हणजे फुल बजेट कंप्लीट झाल्यानंतरही ते राईट्स चालत असतात. की जस्ट लाईक हा लेटेस्ट मूवी आला कोणता, तो रेस 3 सलमान खानचा. इट वॉज लाईक रिअली पथेटिक मूवी. बट ट्रेलरमध्ये कसं दाखवलं की तो फिल्म वॉज रिअली अमेझिंग. त्याचे गाणे विकण्यात गेले, सगळ्यांना आवडले. आय डोंट नो कोणाला आवडले नाही आवडले, बट त्यांनी चांगला बिझनेस केला याच्यामध्ये. फिल्म रिलीज व्हायच्या अगोदरच त्यांनी करीब 80 किंवा 90% जो मूवी बजेट आहे तेवढा तो त्यांनी रिकवर करून घेतला त्यांचे राईट्स विकून. आणि देन त्याच्यानंतर मग फिल्म कोणाकोणाला आवडली, कोणाकोणाला नाही आवडली. कोणी फक्त सलमान खानला पाहण्यासाठी फिल्म गेले. इट वॉज लाईक आय डोंट नो त्या लोकांमध्ये काय, जस्ट लाईक रिअली स्टुपिड मूवी, आय डोंट नो यार. बट त्यांनी कमाई केली. सो अशाच प्रमाणे नाही का डिस्ट्रीब्युटर राईट्स विकून तो करीब नाही का आपले करीब 50% त्यांनी आपले मूवी बजेट कमवलं. आता काय आहे की आता फिल्म करायची रिलीज. आता फिल्म रिलीज करायची आहे तर ही आहे ते फिल्मची कॉपीराईट. आणि हे कोणीच नाही ओपन करू शकत. हे ओनली डिस्ट्रीब्युटर, म्हणजे ज्याच्या हाती ते फिल्म आहे, कारण प्रोड्युसरने डिस्ट्रीब्युटरला विकली आहे. सो डिस्ट्रीब्युटर ठरवतो की आता फिल्म आपल्याला रिलीज करायची आहे. सो तेव्हा काय असतो की हा डिस्ट्रीब्युटर खूप साऱ्या सब डिस्ट्रीब्युटरशी कॉन्टॅक्ट करतो. आता दिल्लीमध्ये आपला डिस्ट्रीब्युटर आहे, मुंबईमध्ये जो मेन डिस्ट्रीब्युटर आहे. तर जो मेन डिस्ट्रीब्युटर आहे तो प्रत्येक स्टेटमध्ये जे मोठे मोठे शहर आहे तिथे प्रत्येकांना डिस्ट्रीब्युटरला कॉल लावतो. सो इट जस्ट लाईक म्हणजे यांची एवढी स्ट्रॉंग कनेक्शन असते ना की इंडियामध्ये जेवढे पण शहर आहे प्रत्येक शहरामध्ये त्यांचा एक डिस्ट्रीब्युटर ठरून राहतो. एक ना एक डिस्ट्रीब्युटर ठरून राहतो, त्याला म्हणतो सब डिस्ट्रीब्युटर. सो रिलीज झाली म्हणजे आता रिलीजिंग करायची आहे तर प्रत्येकांची नाही का जी आपली मूवीज आहे ती हार्ड ड्राईव्हमध्ये असते. ती हार्ड ड्राईव्हमध्ये त्यांच्याकडे पाठवल्या जातात. बट दे आर व्हेरी सिक्युअर्ड. ॲट स्पेसिफिक डेट नंतरच ती फाईल ओपन होईल, अनलेस इट वॉज लाईक अ रिअली करप्टेड फाईल होईल जेव्हा तुम्ही जबरदस्ती ओपन करण्याचा प्रयत्न कराल. सो फिल्म रिलीज व्हायच्या अगोदर सगळ्या सब डिस्ट्रीब्युटरला फिल्म पाठवण्यात जाते. ओके. आता याच्यामध्ये काय होते की जशी तुम्ही सब डिस्ट्रीब्युटरला तुम्ही फिल्म पाठवता तर तो सब डिस्ट्रीब्युटरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ही मूवी त्याच्या एरियामध्ये त्याला सर्वात जास्त पैसा कमवून द्यायचा आहे. तर अशा वेळेस काय होतो की जेव्हा मेन डिस्ट्रीब्युटर सब डिस्ट्रीब्युटरला फिल्म पाठवतो
तेव्हा तो ठरवतो, म्हणजे त्याच्यापेक्षा ऑलरेडी ठरून असते का भाऊ नागपूरमध्ये समजा मी ही फिल्म रिलीज करीन, ते एक अंदाज लावतो की या फिल्ममध्ये म्हणजे हे फिल्म कशी आहे आणि याचे ट्रेलर आहे आणि लोकांना या नागपूर शहरामध्ये लोक किती एक्साइटमेंट आहे. तर तो एक अंदाज लावतो. आणि अंदाज लावतो आणि तो सांगतो की समजा जर ही फिल्म मी नागपूरमध्ये ब्रॉडकास्ट करून राहिलो आहे तर ॲटलिस्ट करीब 20 लाख कमाई होऊ शकते या शहरातून. 20 लाख. तर हा जस्ट एक अंदाज झाला, हा एक रेशो झाला. पैसे तेव्हाच पाठवण्यात येत नाही. म्हणजे कसं आहे की 25 लाख ॲज कम्पेअर टू 1.5 करोड त्यांचा एक पर्सेंटेज रेशो निघतो. म्हणजे एक पर्सेंटेज रेशो निघतो आणि त्या पर्सेंटेज रेशोला समजून घे का नागपूर जिल्ह्यामध्ये करीब 2.3% कमाई होऊ शकते. हा अंदाज कोणी सांगितला? त्या सब डिस्ट्रीब्युटरने. पण तो सब डिस्ट्रीब्युटर तेव्हाच त्याला पैसे देत नाही. तो जस्ट एक अंदाज असतो, कन्फर्म रेट नसते. बट तो इतका कन्फर्म असतो की काहीही झालं, नागपूरमध्ये पाऊस आला, ऊन आलं, आभाळ आलं, भूकंप आला, वॉटेवर, त्याला सब डिस्ट्रीब्युटरला ती फिल्म 2.3% जास्त इन्कमच करून द्यावी लागेल. समजा जर ती कमी होत असेल तर त्यामध्ये सब डिस्ट्रीब्युटरचा लॉस असतो. मेन डिस्ट्रीब्युटर नाही, सब डिस्ट्रीब्युटरचा. कारण याच्यापाशी ऑलरेडी डील केली असते का 2.3% क्रॉस इन्कम हे नागपूर शहरातून तुम्हाला भेटेल बा, असं सब डिस्ट्रीब्युटर मेन डिस्ट्रीब्युटरला सांगतो. समजा जर ते ग्रॉस प्रोडक्शन इतकं काही खास झालं नाही, इट जस्ट लाईक 2.3% ग्रॉस इन्कम झालंच नाही, जस्ट लाईक 2%च झालं आहे. तर मग काय, त्यांनी इथं अंदाज सांगितलं होता की 2.3% ग्रॉस प्रोडक्शन होईल, बट 0.3%चं ग्रॉस प्रोडक्शन झालंच नाही. तर अशा वेळेस काय होते? तर अशा वेळेस सब डिस्ट्रीब्युटर घाट्यात येतो आणि त्याला 2.3%चं जेवढं काही ग्रॉस रेट इन्कम आहे तो मेन डिस्ट्रीब्युटरला द्यावाच लागतो. याच्यामध्ये नाही का, जो सब डिस्ट्रीब्युटर याच्यामध्ये लॉस होतो. बट हे लॉस होणं इट वॉज लाईक अ रिअली खूपच हे आहे. म्हणजे याचा रेट इट जस्ट लाईक 90% रॉंग आहे आणि 90% म्हणजे हे होत आहे की 90% असं आहे की याचा ग्रॉस इन्कम 2.3 पण जास्त होईल आणि 10% आहे जो की नाही होईल. 10%. बट याच्यामध्ये खूप जास्त हे असते. मग समजा जर हे बघा, आता समजा सब डिस्ट्रीब्युटरला माहीत आहे की या फिल्म या शहरामध्ये जास्त चालणार नाही. एक जस्ट लाईक छोटं शहर आहे, वर्धा शहर आहे. तर मग त्यावेळेस काय होईल? त्यावेळेस कसं आहे, जो सब डिस्ट्रीब्युटर आहे तो मिनिमम व्हॅल्यू सांगतो. सर्वात मिनिमम व्हॅल्यू, म्हणजे जेणेकरून तो आपली साईड सेफ ठेवन. बट तीच व्हॅल्यू त्याला भेटते बरं. म्हणजे हे बघ, आता समजा सब डिस्ट्रीब्युटरने सांगितलं की नागपूरमध्ये 2.3% क्रॉस इन्कम होईल. 2.3%. आणि नागपूरमध्ये 3% 2.3 नाही 3% ग्रॉस इन्कम झाली. 3%. तर सब डिस्ट्रीब्युटरला किती पैसा भेटेल सांग ना? सब डिस्ट्रीब्युटरला किती पैसा भेटेल? सब डिस्ट्रीब्युटरला 2.3% भेटेल आणि रेस्ट ऑफ दी 0.8% जो आहे तो मेन डिस्ट्रीब्युटरकडे जाईल. म्हणजेच लाईक सब डिस्ट्रीब्युटरला एवढं लक्षात असायला पाहिजे का जी पण आपण व्हॅल्यू सांगून राहिलो आहे तेव्हा जर आपण चूक राहिलो, म्हणजे आपण बिलकुल राईट राहिलो आणि आपला ग्रॉस इन्कम याच्यापेक्षा जास्त झाला, तर जे व्हॅल्यू मेन डिस्ट्रीब्युटरला दिली आहे का मी तुमच्या फिल्मचा 2.3% हिस्सा कमवू शकतो या शहरामध्ये, तर त्याला 2.3 हिस्साच भेटेल. जरी ती फिल्म 3% किंवा 3.5% जरी झाली तर रेस्ट ऑफ जो जास्तीचा जो हे झाला आहे, म्हणजे जास्त पैसा कमवला आहे, तो जास्तीचा पैसा जाईल मेन डिस्ट्रीब्युटरकडे. तर अशा वेळेस नाही का सब डिस्ट्रीब्युटर खूप हिस्ट्री करतात, खूप पढाई करतात की आपण कशाप्रमाणे फिल्म टेलिकास्ट करा. आता हे झाली गोष्ट सब डिस्ट्रीब्युटर
आणि मेन डिस्ट्रीब्युटरच्या नात्यामध्ये. आता या सब डिस्ट्रीब्युटरला आपल्या शहरामध्ये प्रत्येक थिएटरमध्ये ही फिल्म लावायची आहे. तर याच्यामध्ये काय असतात की याच्यामध्ये असतात थिएटर्सचे मालिक. आता काय आहे, समज जर सिंगल स्क्रीन असेल तर याच्यामध्ये रेशो असतो 25:35. 25:35 म्हणजे काय, आपण जी फिल्म त्या थिएटरमध्ये दाखवून राहिलो आहे तर त्या फिल्ममध्ये तिकीटचा जो काही खर्च झाला तर त्यापैकी 25% थिएटरला दिला जातो. 25% कोणता, तिकीटचा खर्च आणि रेस्ट ऑफ दी खर्च आहे म्हणजे करीब 25 आणि 75, राईट. तर 75% जो तिकीट खर्च आहे म्हणजे तिकीटमधून जो काही पैसा भेटला तो जातो पैसा डिस्ट्रीब्युटरकडे, सब डिस्ट्रीब्युटरकडे जातो. सब डिस्ट्रीब्युटर किंवा ठीक आहे, आता जर आपण सब डिस्ट्रीब्युटरकडेच जाऊ. सो इट जस्ट लाईक सब डिस्ट्रीब्युटर काय करतो की प्रत्येक थिएटरची मॅपिंग करतो. मॅपिंग म्हणजे कुठे ही फिल्म सर्वात जास्त ब्रॉडकास्ट होऊ शकते. त्याला त्या शहरातलं माहीत असलं पाहिजे की या शहरामध्ये म्हणजे लाईक धरमपेठमध्ये जास्त कमाई होणार नाही. सो इट जस्ट लाईक नाही का, तो धरमपेठमध्ये हार्डली 1 किंवा 2 थिएटरलाच बुक करेल किंवा त्यांना अथॉरिटी देईल का तुम्ही या फिल्म बघा या. बट जसं इंटरनेटीमध्ये जाऊ किंवा बर्डीमध्ये जाऊ तर तिथे नाही का फिल्मचे जे रेट्स आहे ते हायर आहे. व्हाय, कारण तो एक सेंटर पडतो नागपूरचा. तर त्यामुळे काय आहे की इथे लोक येतात फिल्म बघण्यासाठी. सो दॅट्स वाय तिथे नाही का तिकीटचे रेट सर्वात जास्त हायर असतात. आता सिंगल स्क्रीन आहे तर 25:75 म्हणजे 25% थिएटरला जाते, 75% जो डिस्ट्रीब्युटर किंवा सब डिस्ट्रीब्युटर जाते. हे तिकीटबद्दल बोलून राहिलो मी, फिल्मबद्दल नाही, तिकीटबद्दल. तर अशाप्रमाणे हे झालं सिल्वर स्क्रीनबद्दल. आता मल्टिप्लेक्स किंवा मल्टिपल स्क्रीनमध्ये इथे काय असते की इथे खूप सारी सुविधा असते. म्हणजे ॲज अ थिएटर मालिक तो कसा एक प्रकारे AC ची सुविधा करतो, चेअर खूप मस्त असतात, स्क्रीन खूप मोठी असते, आवाज खूप चांगला असतो, समटाईम 3D आवाज वगैरे असतो, जस्ट लाईक डॉल्बी ॲटमॉस वगैरे. तर अशा वेळेस नाही का हे जे आहे हे मल्टिप्लेक्समध्ये असतात. मल्टिप्लेक्समध्ये इथे कसं स्क्रीन म्हणजे फिल्मचे थिएटर्स असतात ते बहुतच पॉश आणि बहुतच गजब असतात. तर फर्स्ट वीकमध्ये असतो ना, आता आपण सिल्वर स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स स्क्रीन या दोन्हीबद्दल बोलणार आहे. तर फर्स्ट वीकमध्ये जो रेशो असतो तो असतो करीब सिल्वर स्क्रीनमध्ये 40:60. म्हणजे 40% जे इन्कम आहे तिकीटचं ते सिल्वर स्क्रीनला भेटेल आणि 60% तो जाईल याला डिस्ट्रीब्युटरकडं. हे झालं सिल्वर स्क्रीन. मल्टिप्लेक्समध्ये ही जस्ट लाईक याच्या एकदम बिलकुल अपोजिट, म्हणजे 60% राहील थिएटरचं आणि 40% राहील डिस्ट्रीब्युटरचं. त्यामुळे कसं मल्टिप्लेक्समध्ये तिकीटचे रेट असतात ना ते खूप हायर असतात, बहुतच जास्त, जस्ट लाईक व्हेरी मच. सो अशा प्रकारे फिल्मचा बाजार चालतो. म्हणजे फिल्म ॲज अ प्रोड्युसरपासून ते डिस्ट्रीब्युटरकडे गेली आणि डिस्ट्रीब्युटरपासून सब डिस्ट्रीब्युटरपासून थिएटरचे मालिक यांच्यापर्यंत जाते. तर याच्यामुळेच हळूहळू पैसा सब डिस्ट्रीब्युटरकडे येतो. जशी फिल्म वगैरे होत आहे, रिलिजिंग होत आहे, 1 दिवस 2 दिवस 1 हप्ता 2 हप्ता, त्या 2 हप्त्यामध्ये जेवढी काही कमाई केली ते सब डिस्ट्रीब्युटरकडे जातो. सब डिस्ट्रीब्युटर तो ऑलरेडी टॅली करतो की त्याचा जो ग्रॉस इन्कम आहे तो 3.5 झाला आहे, जो की आपण सांगितलं होतं की 2.3% राहील बट आपल्यात जास्त झाला आहे. बट ही गोष्ट लपवून ठेवत नाहीत डिस्ट्रीब्युटरला, कारण त्याला पण ऑलरेडी माहीत आहे, कारण तो पण ॲक्च्युली मॅपिंग करतो कोणत्या शहरामध्ये किती % आपली कमाई झाली आहे. सो ॲज टेन्स टू सब डिस्ट्रीब्युटरला पण त्याला त्याचा शेअर दिला जातो आणि रेस्ट ऑफ दी पैसा मेन डिस्ट्रीब्युटरकडे जातो. सो हे मी सांगितलं हे फक्त एका शहरातली गोष्ट. सो विचार कर इंडियामध्ये किती शहर आहे. या इंडियामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्यांचे सब डिस्ट्रीब्युटर असतात. तर त्यांच्याकडून त्यांचे कॉन्टॅक्ट्स,
सगळे या मेन डिस्ट्रीब्युटरकडे पैसा जातो. असा पैसा कलेक्ट करून मेन डिस्ट्रीब्युटर किती पैसा कमवू केला, त्याने 1.5 करोडमध्ये फिल्म विकली आणि त्याला करीब जो भेटला रिटर्न तो भेटला 4 करोडचा. सो इन द सेन्स त्याला कितीचा हे झाला, म्हणजे इट जस्ट लाईक त्याला 3.5 नाही 2.5 करोडचा फायदा झाला. 2.5 करोडचा विचार बघ ना. म्हणजे इट जस्ट लाईक फिल्म बनली 1 करोडमध्ये, फिल्म बनली, होल फिल्म 1 करोडमध्ये बनली. 1.5 करोडमध्ये प्रोड्युसरला ती फिल्म विकावी लागली. त्याच्यानंतर ती फिल्म गेली डिस्ट्रीब्युटरला आणि डिस्ट्रीब्युटरने राईट्स विकून आणि तिकीटचे पैसे सगळ्यांकडून डिस्ट्रीब्युटर किंवा सब डिस्ट्रीब्युटरकडून कलेक्ट करून त्यांनी फिल्म बनवली. त्या ग्रॉस इन्कम त्यांनी करीब 4 करोड त्यांनी कमवले. सो इट वॉज लाईक रिअली बिग थिंग. म्हणजे बघ ना, 1 करोडची मूवी 4 करोडला विकण्यात आली. जस्ट लाईक त्याच्या 3 पट. सो जो डिस्ट्रीब्युटर आहे तो सर्वात जास्त पैसे कमवतो, बट तो फिल्मचा हिस्सा नसतो. तो एकदम मार्केटिंग स्ट्रॅटेजीवालाच बंदा असतो. त्याला फिल्मचं काहीच माहीत नाही म्हणजे ऑफकोर्स माहीत तर असेलच, नाही तर असाच फुकट तो डिस्ट्रीब्युटर बनणार तो. त्याला पण नॉलेज असायला पाहिजे ना की ही फिल्म कशी आहे, का आहे, ऑडियन्सला आवडेल का, कशाप्रमाणे आवडेल, कशाप्रमाणे आपण त्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. आता याच्यामध्ये नाही का डिस्ट्रीब्युटर एडिट काहीच करू शकत नाही. इल्ल आहे त्याला. फक्त एवढंच आहे का फिल्म आहे त्याचा तो ट्रेलर बनवू शकतो, गाणी काढू शकतो वगैरे आणि हे राईट्स तो विकू शकतो. दॅट्स इट. त्याला एडिट वगैरे करता येत नाही त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये. सो मला पण नाही का एक प्रकारे आणि एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे कधी नाही का डिस्ट्रीब्युटरच प्रोड्युसर असतात. म्हणजे जस्ट लाईक आमिर खान प्रोडक्शन हाऊस, सलमान खान प्रोडक्शन हाऊस, अजय देवगन प्रोडक्शन हाऊस, शाहरुख खान वगैरे, आणि धर्मा, त्याच्यानंतर रेड चिली एंटरटेनमेंट, त्याच्यानंतर फॉक्स इंडिया. तर हे कसं आहे, हे डिस्ट्रीब्युटर आहे. हे डिस्ट्रीब्युटर म्हणजे कधी प्रोड्युसर एक प्रकारे डिस्ट्रीब्युटर असतो, तर कधी एक ॲक्टरच हे एक प्रकारे डिस्ट्रीब्युटर असतो, प्रोड्युसर असतो. राईट. सो स्टार्टिंगला तो त्याचा खर्च वाचवतो. इट जस्ट लाईक फिल्म बनवतो 1 करोडमध्ये किंवा 2 करोडमध्ये एक ॲक्टर, आणि मग तो ती फिल्म प्रोड्यूसही करतो आणि डिस्ट्रीब्यूटही करतो. तर त्याला त्याची जे इन्कम भेटते ते 10 करोड किंवा त्यापेक्षा पण जास्त. इंडियामध्ये फिल्मचा सक्सेस रेट काय आहे आतापर्यंत? जस्ट लाईक इंडियामध्ये कोणतीही फिल्म बनवली, कितीही बकवास बनवली, फिल्मचा रेटिंग आहे सांगू, इट जस्ट लाईक 10 out of 8 पण नाही, 9 पण नाही म्हणू शकत. जस्ट लाईक 8% म्हणू शकतो. ठीक आहे. कारण कधी फिल्म फ्लॉप होते. आता फिल्म फ्लॉप होते म्हणजे काय आहे? फिल्म फ्लॉप होते म्हणजे याचा अर्थ लोकांना असं कळते की जेवढं काही आपण पैसा लावला फिल्म बनवण्यासाठी आणि जो पैसा आपल्याला जो भेटला आहे तो फिल्म बनवण्याच्या उद्देशाने खूप कमी भेटला आहे. जस्ट लाईक 1 करोडची मूवी आपण बनवली, 1 करोडची मूवी, बट त्याच्यातून जो इन्कम भेटला आपल्याला तो भेटला करीब 70 लाख. सो जस्ट लाईक 30 लाखाचा एक प्रकारे नुकसान झालं, म्हणजे फ्लॉप झाली असं वाटत असेल, बट ॲक्च्युली असं होत नाही. फ्लॉप होतात, फिल्म फ्लॉप होतात, बट फिल्म फ्लॉप होण्याचा हा अर्थ तर बिलकुलच नाही आहे. बिलकुलच नाही. सो व्हॉट इज रॉंग? म्हणजे आहे का प्रॉब्लेम, आहे का? फ्लॉप होते म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? फ्लॉप होते म्हणजे लोकांना ती फिल्म आवडत नाही. आता सांग, आवडत नाही याचा अर्थ काय आहे सांग ना. मला हा मोबाईल आवडत नाही. व्हाय? बिकॉज तू तो मोबाईल बघितला आहे ना. तू कोणत्या गोष्टीला जज केव्हा करशील? जेव्हा ती गोष्ट तू बघितली आहे. इट जस्ट लाईक मी माझ्या मित्राजवळचा जो iPhone 6s बघितला आणि मला तो नाही आवडला. अनफॉर्च्युनेटली तू त्या मित्राकडून तो फोन बघितला
आता तेव्हा काही चार्जेस लागत नाही, कारण आपलाच मित्र आहे, त्याच्याकडून फोन बघण्यासाठी काही चार्जेस वगैरे लागत नाही, राईट. बट इन द सेन्स मी रेस 3 मूवी बघायला गेलो आणि मला नाही आवडला, मला तो नाही आवडला. बट डूड, तू ऑलरेडी ती फिल्म बघितली आहे आणि त्या फिल्मसाठी तू तुझ्या खिशातून पैसे दिला आहे. अनफॉर्च्युनेटली तू त्याला पैसे दिले आहे. आता पैसे दिल्यानंतर तुला जे प्रॉडक्ट भेटलं आहे ते तुझ्यावर डिपेंड आहे. त्यांनी तो ऑलरेडी कमाई करून घेईल तुझ्याकडून. त्याने तुझ्याकडून 120 रुपये का 100 रुपयाची तिकीट विकत घेऊन त्याने तुझ्याकडून ऑलरेडी कमाई केली आहे की भाऊ आम्ही तुझ्याकडून 100 रुपये घेतले, आता तू डिसाईड कर तुला आवडते का नाही आवडत. आणि मग तो बंदा सांगतो की फिल्म इट वॉज लाईक रिअली बकवास. बट अनफॉर्च्युनेटली ते फिल्म सक्सेसफुल राहते ना. रेस 3 काय फ्लॉप झाली का मूवी? लोकांना बिलकुल आवडली नाही. लोकांनी म्हणलं पण लाईक रिअली स्टुपिड, रिअली फ्लॉप मूवी वगैरे वगैरे, कान पण लाईक दॅट. बट ॲक्च्युली त्यांनी खूप सारा पैसा आहे तो कमवून घेतला ऑलरेडी. सो फ्लॉपचा अर्थ हा होतो की जे मूवी बघून येतात आता लोक आहे वगैरे वगैरे, बट ॲट हायर लेवल क्रिटिक्स, राईट. क्रिटिक्स म्हणजे असे लोक जे फिल्म बघतात आणि रिव्ह्यू करतात की फिल्म कसं आहे. अनफॉर्च्युनेटली ते मूवी बघायला गेले ना, ते फिल्म बघायला गेले आणि देन ते त्यांचा रिव्ह्यू करत आहे. ऑलरेडी त्या फिल्मवाल्यांनी याच्याकडून 150 किंवा 200 रुपये तिकीट घेतली आहे त्यांनी, राईट. तर फिल्मवाले ऑलरेडी त्याच्याकडून हे आहे का भाऊ तू आमच्याकडून फिल्म घेतली आहे, आता तू काही पण लिही ना, तू भोकत दे, तू काही लिही, असा बकवास मूवी आहे, असा आहे तसा आहे, राईट. अरे बदनामी केव्हा होते सांग ना? बदनामी होते केव्हा? जेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल जाणून घेतो तेव्हा आपण म्हणतो का याचे बदनाम झाला. नाम नाही होगा तो बदनाम थोडी होगा. म्हणजे जस्ट लाईक असं म्हणलं ना का बदनाम होण्यासाठी पण नाम होते. सो अशीच ही गोष्ट आहे. सो इट जस्ट लाईक इंडियामध्ये करीब 10 out of 8% प्रत्येक मूवी सक्सेसफुल रेटवर आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या होल बजेटपेक्षा जास्त पैसे कमवले. म्हणजे होल बजेट म्हणजे फिल्म बनवण्यामध्ये जेवढा काही बजेट लागला त्यापेक्षा त्यांनी जास्त पैसे कमवले. तर असे फिल्म्स इंडियामध्ये 10 out of 8% आहे. म्हणजे 2% आहे, ते 2% आहे ज्यांची बजेटपेक्षा पण त्यांची जे ग्रॉस इन्कम आहे ती खूप कमी झाली आहे, खूप कमी झाली. तर असे 2% आहे, असे 2% आहे. बट डूड, मी पूर्ण इंडियातली गोष्ट बनवली आहे. इंडियामध्ये जस्ट लाईक प्रत्येक दिवस एव्हरी फ्रायडे मूवी रिलीज होतो, एव्हरी फ्रायडे. सो याच्यामध्ये जस्ट लाईक 10% सक्सेसफुल रेट्स आहे, 8% सक्सेसफुल रेट्स आहे. सो इट वॉज लाईक रिअली गुड थिंग, बहुतच अमेझिंग थिंग आहे. आणि हो, तर त्यामुळेच मग असा विचार करून राहिलो की मी पण ॲज अ प्रोड्युसर किंवा डिस्ट्रीब्युटर बनेल बा, म्हणजे समोर जाऊन. बट राईट नाऊ हे आपल्याला वाटते तेवढं इझी आहे, बट खूप सारा पेपर वर्क, खूप सारे स्टॅटिस्टिक आणि खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. जस्ट लाईक असं नाही का आपण गेलो हात म्हणजे गड्ड्यात हात टाकला सोनं बाहेर काढून आणलं. नो नो नो. इट जस्ट लाईक आपल्याला स्क्रिप्टबद्दल आणि फिल्म डिरेक्शनबद्दल माहीत आहे त्यामुळे आपण याच्यात हात टाकू शकतो, राईट. बट ॲज अ डिस्ट्रीब्युटर, ॲज अ प्रोड्युसर काय एक्झॅक्टली काम करतात याची कोणती काही हे नाही. म्हणजे इट जस्ट लाईक याचं कोणते क्लासेस नाही. हे कसं आपल्याला समजून घ्यावं लागते प्रत्येक गोष्ट, काय का कुठे कुठे काय आहे, मॅपिंग करावं लागते प्रत्येक गोष्टीची. बट मला वाटते का मी ॲज अ स्टुडंट्स ऑफ जस्टिन बिबर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी ॲज अ प्रोड्युसरच्या लाईनमध्ये येईल आणि माझं जे अवतार मूवीज राहील, पहिली मूवी ॲज अ इन्व्हेस्ट राहील म्हणजे रिलायन्स इन्व्हेस्ट करेल. दुसरी मूवी राहील ती मी स्वतःच्या ह्याच्यावर ती फिल्म बनवेल, राईट. सो व्हाय इज दॅट, व्हाय यू आर डुईंग दिस? म्हणजे का तू ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणजे खूप सारा पैशाच्या मागे लागला आहे, वाय? मला असं वाटते शायद तुम्हाला असं वाटेल का मी शायद एक प्रकारे लालची वगैरे असेल. बट लालची वगैरे असं म्हणता येईल, कारण मला माहीत आहे की माझ्यापाशी काय आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. तर मी माझे जे व्हॅल्यू आहे, माझं जे टॅलेंट आहे आणि माझी जे स्टोरी लाईन किंवा माझी स्क्रिप्ट आहे ते असंच अलतं भलतं कोणालाही देणार नाही. सो इनफॅक्ट माझ्याकडून जेवढे चान्सेस होईल मी त्याला स्वतःचा
स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करेल. दुसऱ्यांचं पण डेव्हलपमेंट करेल ऑफकोर्स. दुसऱ्यांचं म्हणजे माझ्या क्रू मेंबर्समध्ये जेवढे काही आहेत त्यांना पण, म्हणजे माझं डेव्हलपमेंट झालं तर माझ्या अराउंड असलेल्या प्रत्येक गोष्टीचं डेव्हलपमेंट होईलच ना. कंपनी प्रॉफिटमध्ये चालली आहे तर ऑफकोर्स त्यांच्या एम्प्लॉईला पण त्यांचा प्रॉफिट मिळतोच ना, अनफॉर्च्युनेटली. सो आय एम जस्ट डुईंग इट दॅट फॉर. आणि अनसर्टनली मला सांगतो दुसरं एक मेन रिझन आहे की माझ्या लाईफमध्ये काही सिलेक्टेडच फिल्म आहे जे मला बनवायचे आहे. म्हणजे इट्स लाईक माझं आहे जस्ट लाईक घरची गोष्ट, बायनरी कोड. त्याच्यानंतर जर बायनरी कोड हे झालं आहे तर बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट आहे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, त्याच्यानंतर अवतारचे सिरीज, त्याच्यामध्ये 8 मूवीज आणि अवतार कोरा आहे त्याच्यामध्ये 6 मूवीज आणि अवतार कोरा याच्यामध्ये पण 6 मूवीज. सो माझ्यापाशी करीब 12 आणि 3 15 आणि देन 16 17 मूवीचे माझे स्क्रिप्ट्स माझ्या डोक्यामध्ये आहे. इट वॉज लाईक रिअली इम्पॉर्टंट आणि रिअली फॅसिनेटिंग. मग या प्रोजेक्टला मी माझ्या जेन्युअली देईल, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला बेटर वे टू डू दॅट करण्याचा प्रयत्न करेल. बट 17 मूवी झाल्यानंतर माझ्यापाशी दुसरे कोणता आयडियाच राहणार नाही. आता होल लाईफमध्ये मी 17च मूवी बनणार आहे का? नाही ना. मला समोर जाऊन पण स्वतःची डेव्हलपमेंट करावं लागेल. सो जस्ट लाईक मी आतापासूनच प्लॅनिंग ठेवेल का मला या साऱ्या गोष्टी आतापासूनच मॅनेज करावी लागेल. राईट. होल 85 एपिसोडमध्ये मी हेच सांगत बसलो की फिल्मची रेटिंग वगैरे असं तसं. बट आजच्या दिवसाबद्दल काही सांगितलं नाही. बट राईट नाव आय एम रिअली टायर्ड. मला भूक लागली आहे आणि मी खूप जास्त बडबड करून राहिलो आहे. गेले 41 मिनिट्स मी याच्याबद्दल बडबड करून राहिलो होतो. आज दिवसभरात असं काही खास स्पेशल वगैरे झालं नाही. बट मला असं वाटलं की आपण या गोष्टीबद्दल थोडं सांगूया, फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि हे जे टॅलेंट्स आहे. सो म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आपण एक केली आहे. दॅट इज गुड. सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1210 म्हणजे 1210. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.